हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग, खूप दिवसानंतर, अक्षरशः मला असं वाटतं महिन्यानंतर ब्लॉग आहे. कारण काय त्याचंच नाही आठवत मला. ब्लॉग का अपलोड होत नाहीये, ब्लॉग का डेली येत नाहीये. आणि मला डेली ते सांगायला पण कंटाळा आलेला आहे की मला टाईम भेटत नाही. हा सगळ्यात बेकार रिझन आहे मला असं वाटतं. चला, कामावरनं तर आपण घरी आलेलोच आहोत. फिरायला कुठं गेलतो ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता स्वराची शाळा चालू आहे, स्वराची खरेदी करायची आहे, स्वराचं ॲडमिशन करायचं आहे. स्वराने आज खिचडी भात बनवला आहे मस्त की. मला म्हटले मम्मी खिचडी भात बनवून तिने मला सरप्राईज दिलेलं आहे बरं का. एक नंबर. गुजरात टायटन वाज मुंबई इंडियन्स. फायनली RCB आली, ट्रॉफी जिंकली म्हणजे बरं आहे. थोडंसं त्यांनाही समाधान की कधीतरी आम्ही ट्रॉफी जिंकली बाबा. ह्या वर्षी आम्ही ट्रॉफीसाठी खेळलोय. तसं मला या मॅचचं काही देणं घेणं नाही, मला बिलकुल नाही आवडत. तर ह्या ज्या प्रीमियम लीग होतात ना, आपल्या IPL होतात ना, मला नाही आवडत. मला आपल्या ज्या नॅशनल होतात सगळे जे कॅप्टन्स आहेत ते आपले एक टीम मिळून खेळतात ते आवडते. इंडियन टीम आपली मी कधी बघत नाही आणि मला खरंच आवडत नाही. मला फक्त आपले इंडियन क्रिकेट टीम आवडते. मग ते खेळाडू कुठलेही असो बाहेरच्या देशाशी जिंकतात ना, बस. तर स्वराचं ना ॲडमिशन करायचं होतं असं म्हटलं ना, पण केलं. तिचं ॲडमिशन केलं. आज फायनली त्यांनी डेट दिलेली 31 तारखेच्या आत ॲडमिशन करा. उद्या 31 तारीख. तर म्हटलं चला आज तिचं फायनली ॲडमिशन करून आले. 9th मध्ये गेली. बापरे, म्हणता किती मोठी झाली, किती मोठी झाली बापरे. आणि काय पाऊस आहे बापरे, नुसता पाऊस आहे. उन्हाळ्यात पावसाळा आहे. आता पावसाळा चालू होईल तेव्हा पाऊसच पडणार नाही. उन्हाळ्यात सध्या पावसाळा आहे, पण जेव्हा पाऊस येईल ना, म्हणजे पावसाळा चालू होईल तेव्हा पाऊस पडणारच नाही असं वाटतंय. ती मला हॉलमधनं हाकलून देते. मला बोलते तू तुझ्या किचनमध्ये जा. तिथं काय तुला गोंधळ घालायचा तो घाल. त्यामुळे मी परत माझ्या किचनमध्ये आले. आपलं फेवरेट प्लेस आहे. आणि घरामध्ये ना एक माशी आलेली आहे. ती मला बोलते तिला हाकलून दे, त्या माशीला हाकलून दे. बघ ती सारखी सकाळपासून हाय घरामध्ये, मला इरिटेटिंग करते बोलते. आता एक माशी तिला इरिटेटिंग करते आणि ते मम्मीने हाकलून द्यायचं त्या माशीला. इरिटेटिंग ही होतीये आणि मी त्या माशीला हाकलून द्यायचं. चला, स्वराला बुक घ्यायचे. स्वरा बुक घ्यायचे ना, बुक घ्यायचेत, नोटबुक घ्यायचेत. आता पोरांची शाळा चालू होणार. अजून काय काय पाहिजे बाई? कपडे कशाला पाहिजे? 16 तारखेला शाळा चालू होणार स्वरा. हा, मला 16 बोलले मॅडम. तू बॅग मधनं अर्धच काढलं असेल ना, बाकीचं काढलंच नसेल ना. जे मतलबाचं इथंच काढलं असेल, शिच्या मतलबाचं असेल तेवढंच ती वस्तू काढते. बाकीचं काही काढत नाही, काही बघत पण नाही. अर्ध्या वस्तू बॅगमध्ये, अर्ध्या वस्तू बाहेर. खायचं असलं की बरोबर निघतं बॅगेतून बाहेर. सरांनी आज खिचडी भात बनवलाय. आणि खरंच या पावसाने ना माणसांना आजारी पडले. 2 दिवस आजारी पडले होते. जाम ताप, खूप ताप होता, थंडी, ताप. आणि किती अक्षरशः पूर आलेत सगळीकडे. आजपासून डेली ब्लॉग येतील. आणि प्लीज आमचे ब्लॉग येत नाही तर डेली म्हणजे मला टाईम मिळेल तसा मी माझा ब्लॉग काढणार. म्हणजे मी डेली काढणार. थोडंसं काही ना काही अपलोड करत राहणार. हिला असा त्रास होतो, मी ब्लॉग करते ना तेव्हा तिला तो त्रास होतो. आणि स्वराचा रिझल्ट मी तुम्हाला सांगितला नाही. काय सांगू, रिझल्ट एवढा खास नाहीये.
खास नाही, एवढा खास नाहीये. माझ्यासाठी खास आहे. मी सॅटिस्फाईड नाहीये तिच्या मी तर आहे रिझल्ट. ना. ती आहे. मला अपेक्षा होती. किती पडणार स्वरा? किती किती? किती 96. 96. वा, पडलेच. मग किती पडले तुला? स्वराला 75 पडले. हे 75. मग किती पडले? किती पडले विचार. मला काय माहिती, तू सांग ना. तुझा रिझल्ट आलाय तर तू सांग. मला माहिती पडले असेल 20. 35 पडले. 35 ला पासिंग असते ना. 35 पडले. 35. मला बोलते तुला तरी 10वीला होते का तेवढे? तुला होते का 12वीला तेवढे? मग तू कशाला माझ्याकडनं अपेक्षा करते? 35 पडले. 35. हां 35 पडले. 35 ते सिक्रेट आहे. ते किती पडले ते तुम्हाला मी उद्या सांगू. आज नाही सांगणार. पण मला 96ची अपेक्षा होती. कळलं? ऐकलंस का? ऐकलं ना? मग ते कधी पडणार? सर म्हणते मम्मी चिल कर, रिलॅक्स. मी 10th पाडेल. 9th म्हणायचं तर 10th म्हणते. 9th आहे ना आता. पडेल ना? बघू. अपेक्षा नाही करायच्या. तर इथेच ब्लॉग एंड करते. हिचं माझं संभाषण कधी संपणार नाही. चला डेली ब्लॉग अपलोड करेल आता इथून पुढे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.